सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आजच्या या गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर आपल्याला ईश्वर आणि गुरूंचा आशीर्वाद प्राप्त हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करून आजच्या या साधनाला आपण सुरुवात करूया. गुरु असावा ज्ञाता आणि शिष्याची लीनता यावरूनच गुरु शिष्य परंपरा काम करत असते आणि आपल्याला आपल्या जीवनामध्ये संपूर्ण सुख समाधानासाठी गुरु आणि ईश्वरांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. सर्वप्रथम आज बरेच लोक या लाईव्ह सेशन पासून वंचित राहत आहेत, त्याच्यासाठी मी त्यांची माफी मागते. कारण आपली झूमची कॅपॅसिटी आज 500ची कंप्लीट झालेली आहे. त्या सगळ्यांना अगदी आपण लवकरच रेकॉर्डिंग प्रोव्हाइड करू आणि त्यांनी एकदा आज दिवसभरात केव्हाही साधना कंप्लीट केली तर तुम्हाला त्याचा लाभ निश्चितच होईल. सगळ्यांना एक विनंती आहे की जेवढ्या सहजतेने आपण या ऊर्जा ग्रहण कराल तेवढाच सुंदर रिझल्ट आपल्याला आपल्या आयुष्यात इथून पुढे मिळणार आहे. अगदी ब्रह्मांडीय ऊर्जा जो मला आपल्याला या पृथ्वीवरील प्रत्येकाला सगळ्या ऊर्जा प्रदान करत असतो. तर या सगळ्या गोष्टींमधून आपण पॉझिटिव्हिटी आनंद ग्रहण करत असतो. तर आपण या साधनेतून आज आपल्या जीवनाला पॉझिटिव्हिटी सकारात्मकता आणि आनंदाशी जोडूया. सहजतेने आपल्याला या ऊर्जांचा स्वीकार आपल्या जीवनात करायचा आहे. जेवढ्या सहजतेने स्वीकार कराल तेवढ्याच या ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या जीवनामध्ये अधिक सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटी देणार आहे. पायाखाली काहीतरी आसन घ्या, हेडफोन लावला तरी चालेल, कम्फर्टेबल ज्यांना वाटतंय. आणि आता आपण सुरू करतोय त्याआधी थोडे हे मेसेज डिस्टर्ब करतात आहे, आपण त्यांना स्टॉप करून टाकू. रूप चक्रापर्यंत दिसला तर साधनेचा फायदा जास्ती होतो. डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ, संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांकडे. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्राने आवरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी निघून जात आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्राने आवरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी निघून जात आहे, कायमस्वरूपी निघून जात आहे.
संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर. डोळे हलके बंद. आजच्या या ध्यान साधनेमध्ये जेवढा सहजतेने आपण गुरु ऊर्जांचा आशीर्वाद ग्रहण करू, तेवढीच सहजता आपल्याला आपल्या जीवनामध्ये अनुभव करायला मिळणार आहे. तेवढीच सहजता आपल्याला आपल्या जीवनामध्ये अनुभवायला मिळणार आहे. अगदी सहजतेने अगदी सहजतेने या संपूर्ण ऊर्जा आपण ग्रहण करतो आहे. ब्रह्मांडी ऊर्जा आपण आपल्या जीवनामध्ये ग्रहण करतो आहे. पाठीचा कणा ताठ. संपूर्ण लक्ष येणाऱ्या जाणाऱ्या श्वासांकडे. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांकडे. गुरुपौर्णिमेच्या या पावन पर्वावर अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ईश्वरी ऊर्जा आज आपण ग्रहण करतो. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांड ईश्वरी ऊर्जा आज आपण ग्रहण करतो आहे. दोन्ही हात रब करा. ईश्वर गुरूंना आवाहन करा. हे ब्रह्मांडी ऊर्जा, ज्या कुठल्या आराध्यावर विश्वास असेल त्या आराध्यांना बोलवायचं. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा, ईश्वर गुरूंचा आशीर्वाद आज माझ्या जीवनात प्रवेश करा. हे दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा माझ्या जीवनात प्रवेश करा. माझ्या संपूर्ण जीवनाला ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने व्यापून टाका. माझ्या संपूर्ण जीवनाला ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने व्यापून टाका. दोन्ही हात मांडीवर ठेवायचे आहे, तळवे आकाशाकडे. आणि या दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या क्राउन चक्रामध्ये प्रवेश करताय. अनंत स्रोतातनं वाहत येणारी दिव्य गुरूंचा आशीर्वादाची ऊर्जा आपल्या क्राउन चक्रामध्ये प्रवेश करत आहे. हा दिव्य आज ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाचा शुभ्र प्रकाश आपल्या क्राउन चक्रामध्ये ब्रह्मांडी ऊर्जांची जोड करून देतोय. त्यासोबतच या ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने कुठल्याही शारीरिक व्याधी असतील, तणाव असेल, त्यापासून आपल्याला कायम स्वरूपी दूर करत आहे. आजच्या या पावन पर्वावर आपलं दिव्य हिलिंग होत आहे. दिव्य हिलिंग. आता ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या थर्ड आय चक्रामध्ये प्रवेश करत आहे. आणि ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या थर्ड आयला ऍक्टिव्हेट करत आहे आणि आपला सिक्स सेन्स जागृत करत आहे. आपल्या थर्ड आयला ऍक्टिव्हेट करत आहे आणि आपला सिक्स सेन्स जागृत करत आहे. ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या थर्ड आयला ऍक्टिव्हेट करत आहे. बघा तिथे दोन्ही भुवयांच्या वर एक प्रकाशमय ऊर्जा ऍक्टिव्हेट होत आहे. एक प्रकाशमय ऊर्जा ऍक्टिव्हेट होत आहे.
एक प्रकाशमय ऊर्जा ऍक्टिव्हेट होत आहे आणि आपल्या थर्ड आयला संपूर्ण सकारात्मकतेने परिपूर्ण करत आहे. आता ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या थ्रोट चक्रापर्यंत पोहोचत आहे. ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या थ्रोट चक्रापर्यंत पोहोचत आहे. संपूर्ण थ्रोट चक्रामध्ये एक दिव्य ऊर्जा ऍक्टिव्हेट होत आहे. या ऊर्जांसोबत शरीर लेवलवर, मन लेवलवर काहीही प्रॉब्लेम असेल, कुठेही काही वेदना असतील, दुःख असेल, काही अव्यक्त भावना असतील, या सर्व अव्यक्त भावना आज तिथून निघून जाऊन फक्त सकारात्मक ऊर्जा प्रदान करत आहे. ईश्वर आणि गुरूंच्या आशीर्वादाने आपल्या थ्रोट चक्राला नवचैतन्य प्राप्त होत आहे. सकारात्मक ऊर्जांचं, पॉझिटिव्ह बोलण्याचं. आपल्या मुखातनं यापुढे जोही शब्द पडेल तो तेरा मंगल, मेरा मंगल, जन जन का मंगल या पद्धतीने होईल. ही दिव्य ऊर्जा आपल्या थ्रोट चक्रामध्ये ऍक्टिव्हेट होत आहे. ही दिव्य ऊर्जा आपल्या थ्रोट चक्रामध्ये ऍक्टिव्हेट होत आहे. आता ही दिव्य ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाची ऊर्जा आपल्या हृदयामध्ये पोहोचत आहे. दिव्य गुरूंच्या आशीर्वादाची ऊर्जा आपल्या हृदयामध्ये पोहोचत आहे आणि आपल्या हृदय चक्राला संपूर्ण सकारात्मक ऊर्जांनी परिपूर्ण करत आहे. हृदयामध्ये करुणा, दया आणि प्रेमाची भावना ऍक्टिव्हेट होत आहे. आज ईश्वर आणि गुरूंच्या आशीर्वादाने आपल्या हृदयात दया, करुणा आणि प्रेमाची भावना ऍक्टिव्हेट होत आहे. दया, करुणा आणि प्रेमाची भावना ऍक्टिव्हेट होत आहे. दया, करुणा आणि प्रेमाची भावना ऍक्टिव्हेट होत आहे. दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या हृदयाला व्यापून टाकत आहे. दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या हृदयाला व्यापून टाकत आहे आणि दया आणि करुणाच्या भावनेने आपण परिपूर्ण होतोय, परिपूर्ण होत आहे. सहजतेने स्वीकार करा या सर्व ऊर्जांना. आज ईश्वर गुरूंचा आशीर्वाद आपल्याला संपूर्ण सकारात्मकतेने परिपूर्ण करणार आहे, परिपूर्ण करत आहे. ही दिव्य ईश्वरी ऊर्जा आता आपल्या मणिपूर चक्रापर्यंत पोचलेली आहे. मणिपूर चक्राला संपूर्ण हिलिंग देत आहे. त्यासोबत त्याच्या निगडीत प्रत्येक ऑर्गनला दिव्य उपचार, दिव्य हिलिंग प्राप्त होत आहे. आणि या भौतिक जगतातील सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी, या भौतिक जगतातील सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला दिव्य आशीर्वादांची प्राप्ती करून देत आहे. दिव्य आशीर्वादांची प्राप्ती करून देत आहे. संपूर्ण मणिपूर चक्र आज आपलं सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण करत आहे. सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण करत आहे. सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण करत आहे. आता ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या स्वाधिष्ठान चक्रापर्यंत पोहोचलेली आहे. स्वाधिष्ठान चक्र नाभीच्या 3 बोट खाली, तिथे ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने संपूर्ण शरीराचं जलतत्व बॅलन्स होत आहे आणि दिव्य उपचार आणि दिव्य हिलिंग आपल्याला प्राप्त होत आहे. दिव्य उपचार आणि दिव्य हिलिंग आपल्याला प्राप्त होत आहे. दिव्य उपचार आणि दिव्य हिलिंग आपल्याला प्राप्त होत आहे. आता ही दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आपल्या रूट चक्रामध्ये स्टेबल झालेली आहे. दिव्य उपचारक ऊर्जा आणि ईश्वर गुरूंच्या आशीर्वादांची ऊर्जा आपल्या रूट चक्रामध्ये स्टेबल झालेली आहे आणि आपल्या जीवनामध्ये संपूर्ण स्थिरता, संपूर्ण सकारात्मकता प्रदान करत आहे. संपूर्ण सकारात्मकता प्रदान करत आहे. आता ही ईश्वर गुरूंच्या आशीर्वादांची ऊर्जा आपल्या डोक्यापासनं पायापर्यंत संपूर्ण उपचाराने हिलिंग करत आहे. संपूर्ण उपचाराने हिलिंग करत आहे. अगदी डोक्याच्या केसांपासनं पायाच्या नखांपर्यंत कुठल्याही कारणाने कुठलाही प्रॉब्लेम असेल, आज या शुभ मुहूर्तावर
ही दिव्य ऊर्जा आपल्याला संपूर्ण उपचार प्रदान करत आहे. शरीराचा प्रत्येक सेल आज हील होताना बघा. शरीराचा प्रत्येक सेल या दिव्य ऊर्जांनी हील होतोय. प्रत्येक ऑर्गन हील होतोय. दिव्य सकारात्मकता, दिव्य पॉझिटिव्हिटीने आपण सर्व ऍक्टिव्हेट होतोय. सर्व ऍक्टिव्हेट होतोय. सर्व ऍक्टिव्हेट होतोय. आता आपलं संपूर्ण शरीर आणि मन दिव्य अनुभूतीसाठी तयार झालेलं आहे. संपूर्ण सकारात्मकतेने आपलं शरीर आज तयार आहे ईश्वर गुरूंच्या दर्शनासाठी. चला तर मग एका सुंदर यात्रेला जाऊया आज. दोन्ही हातातनं प्रवाहित होणाऱ्या ऊर्जांचा अनुभव करा आणि आपण आता एका दिव्य यात्रेला जाऊया. गुरुपौर्णिमेच्या या पावन पर्वावर गुरुदर्शनाचा लाभ घेऊया. चला एका सुंदर यात्रेला जाऊया. आता तुम्ही जिथे बसलेले आहात तिथूनच आपली ही यात्रा सुरू होते आहे. तुम्ही जिथे बसलेले आहात तिथूनच ही यात्रा सुरू होते आहे. बघा तुम्ही तुमच्या घराच्या दारापर्यंत आलेले आहात. तुम्ही तुमच्या घराच्या दारापर्यंत आलेले आहात आणि दार उघडताच गुरुदर्शनासाठी आज तुमच्यासाठी एक लाल कार्पेट अंथरलेलं आहे. तुमच्या घराच्या दाराबाहेर एक सुंदर लाल कार्पेट अंथरलेलं आहे. एक सुंदर लाल कार्पेट. त्या कार्पेटच्या आजूबाजूला सुंदर रंगीबेरंगी फुलं आहेत आणि त्यांच्या सुगंधाने मन अगदी प्रसन्न होत आहे. मन अगदी प्रसन्न होत आहे. मन अगदी प्रसन्न होत आहे. सहजतेने तुम्ही त्या लाल कार्पेटवर चालत आहात. सहजतेने तुम्ही जसे जसे पुढे लाल कार्पेटवर चालत आहात बघा एक सुंदर कार तुमच्यासाठी उभी आहे. ही कार आपल्याला त्या गुरुदर्शनासाठी नेत आहे. तुम्ही सहजतेने त्या कारमध्ये बसलात आणि कारचा पुढचा प्रवास सुरू झालेला आहे. तुम्ही कारमध्ये बसलात आणि कारचा प्रवास सुरू झालेला आहे. आज वातावरण खूपच सुंदर आहे. मन अगदी प्रसन्न आहे आणि त्यासोबत व्याकुळही आहे. गुरु भेटीसाठी, गुरुदर्शनासाठी संपूर्ण मन व्याकुळ झालेलं आहे आणि ती गाडी समोर जाते. गाडीमध्ये एक सुंदर सुगंध आलेला आहे. हा सुगंध मनाला अधिकच प्रसन्नता देतोय. अधिक प्रसन्नता देतोय. जशी जशी या ब्रह्ममुहूर्तावर आपली गाडी पुढे जाते तो पहाटेचा एक सुंदर प्रसन्नता आपल्याला जाणवते. पहाटेची सुंदर प्रसन्नता आपल्याला जाणवत आहे आणि हळूहळू ही गाडी पुढे जात आहे. अधिक पुढे, अधिक पुढे, अधिक पुढे. आणि बघा आता ही गाडी थांबलेली आहे. एका जागेवर ही गाडी थांबलेली आहे. ही जागा आपण कधीच बघितलेली नाहीये. अगदी नवीन जागेवर ही जागा आपली गाडी थांबलेली आहे. हळूच तुम्ही गाडीतनं उतरलात पण मनात एक आतुरता आहे, प्रसन्नता आहे गुरु भेटीची, गुरुदर्शनाची. मनात एक आतुरता आहे, प्रसन्नता आहे गुरु भेटीची, गुरुदर्शनाची. ज्या कुठल्या आराध्यावर विश्वास आहे आज लीन व्हायचंय त्यांच्या समोर. तुमची पावलं हळूहळू पुढे जात आहे. कानामध्ये कुठेतरी वाहणाऱ्या झऱ्याचं आपल्याला आवाज येतो आहे. कुठून तरी एक पाण्याचा ओढा वाहतोय. त्या खळखळ वाहणाऱ्या पाण्याचा आवाज येतोय आणि तुमची पाऊले अलगद त्या आवाजाच्या दिशेने निघतात आहे. तुमची पाऊले अलगद त्या पाण्याच्या दिशेने, त्या आवाजाच्या दिशेने जात आहे. हळुवार तुमची पाऊले त्या आवाजाच्या दिशेने जातात.
किती सुंदर हे दृश्य आहे. अगदी एका पहाडीवरून पांढर शुभ्र पाणी खाली येत आहे. पांढर शुभ्र पाणी खाली येत आहे. त्याच्या आवाजाने मनाला प्रसन्नता वाटत आहे. आजूबाजूला बघा पक्ष्यांचा किलबिलाट. अगदी सकाळीच आपल्या घरट्यातून बाहेर पडणाऱ्या पक्ष्यांचा किलबिलाट आपल्याला जाणवतो आहे. आणि त्याच्याच बाजूला एक खूप सुंदर असं मंदिर आहे. आपल्या आराध्यांचं खूप सुंदर असं मंदिर दृष्टीस पडत आहे. खूप सुंदर असं मंदिर दृष्टीस पडत आहे. आपल्या आराध्याचं एक दिव्य मंदिर दृष्टीस पडत आहे. आपल्या आराध्याचं एक दिव्य मंदिर दृष्टीस पडत आहे. आणि त्या झऱ्याच्या पाण्यामध्ये तुम्ही पाय स्वच्छ धुतल्याने मंदिराच्या दिशेने जात आहे. जसे जसे तुमचे पाऊल त्या मंदिराच्या दिशेने जात आहे, तशी तशी आतुरता अधिकच वाढते आहे. गुरुदर्शनाची, ईश्वर भेटीची आतुरता अधिकाधिक वाढत आहे. गुरुदर्शनाची आणि ईश्वराच्या भेटीची आतुरता अधिकाधिक वाढत आहे. अधिकाधिक वाढत आहे. आता बघा कानावर मंदिरातल्या घंटेचा नाद येतो आहे. एक सुंदर नाद आपल्या कानावर पडतो आहे आणि आपल्या प्रसन्नतेत अधिकच भर पडते आहे. आपल्या मनातील प्रसन्नतेत अधिकच भर पडत आहे. अधिकच भर पडत आहे. किती सुंदर ते द्वार आहे. अगदी जुन्या लाकडांनी कोरीव असं ते दार आहे. सगळीकडे दिव्यांचा जगमगाट आहे. किती सुंदर दिव्यांची आरास त्या मंदिरासमोर लागलेली आहे. आणि पूर्ण श्रद्धेने तुम्ही त्या मंदिरात प्रवेश केलेला आहे. पूर्ण श्रद्धेने तुम्ही त्या मंदिरात प्रवेश केलेला आहे. आणि त्या मंदिरात प्रवेश करताच जेव्हा तुम्ही गाभाऱ्याकडे जायला बघताय, दिव्य प्रकाशमय ऊर्जांच्या 2 मूर्ती तुमच्या दृष्टीस पडत आहे. सर्वप्रथम मूर्ती दृष्टीस पडते आहे ती आपल्या गुरुमाऊलीची, आणि त्यानंतर पडते आपल्या आराध्याची. बघा, तुम्ही नतमस्तक झालाय त्या गुरुमाऊली समोर. आपल्या गुरूंच्या चरणांकडे नतमस्तक झालाय. त्या गुरुदर्शनासाठी व्याकुळ झालेले तुम्ही गुरुचरणांवर नतमस्तक झालेले आहे. तुमच्या हातांचा स्पर्श गुरुचरणांना होताच अचानक डोळ्यात वाहणाऱ्या आनंदाश्रूंचे काही थेंब गुरुचरणांचा अभिषेक करत आहे. गुरुच्या चरणांना स्पर्श करताच तुमच्या नयनातील आनंदाश्रूंचे काही थेंब गुरुचरणांचा अभिषेक करत आहे. अगदी ती आनंदता, प्रसन्नता त्यांना स्पर्श करताच तुमच्या जीवनामध्ये दिव्य ऊर्जांचा संचार करत आहे. हळूवार तुमची नजर गुरुचरणांच्या पदकमलावरून त्यांच्या हळूहळू संपूर्ण देहावर लक्ष केंद्रित करून नाभी कमल, दोन्ही भुजा आणि त्यांच्या चेहऱ्यावर पोचत आहे. गुरूंच्या त्या दिव्य प्रकाशाने जणू आपल्याला दिव्य आशीर्वादाची प्राप्ती होत आहे. आपल्या गुरूंचे दोन्ही हात आपल्या डोक्यावर आहेत आणि त्यांच्या दर्शनाने आज आपण धन्य झालेलो आहे.
मंदिरामध्ये अनेक घंटानाद सुरू आहे, जणू तुमचं गुरुदर्शन आणि त्यांचा आशीर्वाद तुमच्या डोक्यावर येतो आहे. या ऊर्जांनी आज आपण धन्य झालेलो आहे. आज या ऊर्जांनी आपण धन्य झालेलो आहे. आणि बघा, आपल्या गुरुने आपला हात हातात घेतलेला आहे. आपल्या गुरूंनी आपला हात हातात घेतलेला आहे. आणि आपल्या गुरूंनी आज आपल्याला आपल्या आराध्याकडे दर्शनासाठी नेलेला आहे. ज्या कुठल्या आराध्य दैवतावर आपला विश्वास आहे, ते आराध्य दैवत गुरु आशीर्वादांनी आज साक्षात तुमच्या समोर आहे. बघा, तुमचे आराध्य दैवत आज साक्षात तुमच्या समोर आहे. त्यांचं तेजोमय मुखमंडल आपल्याला आशीर्वाद देत आहे. त्या ईश्वर आणि गुरूंच्या तेजाने आज आपण परिपूर्ण झालेलो आहे. आज बघा, एका हातात आपल्या गुरुचा हात आहे, तर तुमच्या दुसऱ्या हातात तुमच्या आराध्याने हात पकडलेला आहे तुमचा. आणि आज हा त्रिवेणी संगम झालेला आहे तुमच्या जीवनात. तुम्ही, तुमचे आराध्य आणि ईश्वर गुरु, आज या त्रिवेणी संगमाचा अनुभव घ्यायचा आहे. तुमच्या एका हातात ईश्वराचा आशीर्वाद प्राप्त होतोय, तर दुसऱ्या हातात गुरूंनी तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. आणि दोघही त्यांच्या जवळ असलेल्या संपूर्ण शक्तीने तुम्हाला परिपूर्ण करत आहेत. आज दिव्य ईश्वर आणि गुरु त्यांच्याकडे असलेल्या संपूर्ण दिव्य शक्तींनी आपल्याला परिपूर्ण करत आहेत. दिव्य ईश्वर आणि गुरु त्यांच्याकडे असलेल्या संपूर्ण शक्तींनी ते तुम्हाला परिपूर्ण करत आहे, परिपूर्ण करत आहे. त्यांच्याकडे असलेल्या सर्व शक्तीने तुम्हाला परिपूर्ण करत आहेत. आता त्यांनी तुमच्या हातातील हात काढून तुमच्या डोक्यावर ठेवलेले आहे. ईश्वर गुरूंचा आशीर्वाद तुमच्या डोक्यावर प्राप्त होतो आहे. आणि अगदी डोक्यापासून पायापर्यंत तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जांचा संचय होतो आहे. दिव्य ब्रह्मांडी ऊर्जा आणि ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने आपण परिपूर्ण होतोय. दिव्य गुरूंच्या आशीर्वादाने आणि ईश्वरांच्या आशीर्वादाने परिपूर्ण होतोय. आणि आज वाटतंय काही मागावं, पण या दर्शनानेच आपण धन्य झालेलो आहे. आज काही मागायचं वाटायचं तेही वाटत नाही, फक्त या दर्शनानेच आपण परिपूर्ण झालेलो आहे. पण आज साक्षात ईश्वर तुमच्या इच्छा पूर्ण करणार आहे. जी ही इच्छा तुम्ही ईश्वराजवळ प्रकट कराल, ती इच्छा आज पूर्ण होणार आहे. जी इच्छा तुम्ही पूर्ण मागाल, ती इच्छा आज पूर्ण होणार आहे. ईश्वर आणि गुरु आज तथास्तु म्हणतात आहे. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. आज जेही स्वप्न बघाल, जेही क्रिएटर कडे इच्छा कराल, ते पूर्ण होणार आहे. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. या दिव्य दर्शनाला आपल्या मनामध्ये साठवून घ्यायचं आहे. कारण इथून पुढील संपूर्ण जीवनात ही दिव्य ईश्वरीय ऊर्जा आपल्या जीवनाला संपूर्ण सकारात्मकतेने परिपूर्ण करणार आहे. अगदी सोबत न्यायचं या ऊर्जांना. त्या दोन्ही हातांमध्ये जाणवणाऱ्या स्पर्शांचा अनुभव करा. ईश्वर गुरूंचा हात तुमच्या डोक्यावर आहे, त्या स्पर्शाचा अनुभव कायमस्वरूपी आपल्या सोबत ठेवायचा. इथून पुढे आयुष्यात कधीही कष्ट वाटले, दुःख वाटले, तर बघा, तुमच्या हातांमध्ये ईश्वर गुरूंची दिव्य शक्ती आहे. तुमच्या डोक्यावर ईश्वर गुरूंचा आशीर्वादाचा हात आहे. हे कधीही विसरू नका. तुम्ही या ब्रह्मांडातील सकारात्मक ऊर्जांचे दिव्य स्रोत आहात. तुम्ही या ब्रह्मांडातील सकारात्मक ऊर्जांचे दिव्य स्रोत आहात. या संपूर्ण ऊर्जा
दोन्ही हातात साठवून ईश्वर गुरूंसमोर नतमस्तक व्हायचंय. ईश्वर गुरूंसमोर नतमस्तक व्हायचंय, कारण त्यांनी या दिव्य ऊर्जा आपल्याशी जोडून दिलेली आहे. दोन्ही हात जोडून ईश्वर गुरूंसमोर नतमस्तक व्हायचंय. दोन्ही हात जोडून ईश्वर गुरूंसमोर नतमस्तक व्हायचंय. त्यांचा आभार मानायचा किती यांनी या दिव्य ऊर्जा आपल्याला प्रदान केल्या. त्यांनी या दिव्य ऊर्जा आपल्याला प्रदान केल्या आहे, त्यासाठी त्यांचा आभार व्यक्त करायचा आहे. आभार व्यक्त करायचा आहे. आभार व्यक्त करायचा आहे. आभार व्यक्त करायचा. आणि आता आपण त्या मंदिरातनं बाहेर पडतो आहे, पण खूप आत्मविश्वास, आनंदाच्या ऊर्जेसोबत आपण आता त्या मंदिरातनं बाहेर पडतो आहे, खूप आत्मविश्वास आणि आनंदासोबत. बघा आता पहाटेच्या याच्यात कोवळे किरण सूर्याचे आता दिसायला लागले. ते छोटी छोटी केशरी रंगाचे किरण आपल्याला दृष्टीस पडतात आहे. त्या रंगांकडे बघून मनात अजून प्रसन्नता वाढत आहे. पक्ष्यांच्या विविध आवाजांनी आणि त्या खळखळ वाहणाऱ्या झळ्यामुळे मनामध्ये नवीन ताजगी, नवीन सकारात्मकता प्रदान होत आहे. आणि पावलांना स्पर्श करणाऱ्या त्या पाण्यामुळे अधिक तृप्तता वाटत आहे. आज आपण संपूर्ण ऊर्जांनी पावन झालेलो आहे. संपूर्ण सकारात्मक ऊर्जांनी आपण पावन झालेलो आहे. पावन झालेलो आहे. पावन झालेलो आहे. आणि आता आपण परत त्या गाडीकडे आलेलो आहे आणि गाडीत बसून आपला परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. अगदी या पहाटेच्या क्षणांमध्ये आजूबाजूला निरव शांतता, फक्त पक्ष्यांचा किलबिलाट आणि सुंदर फुलांचा सुगंध जाणवत आहे. फक्त सुंदर फुलांचा सुगंध अनुभवतोय. बराच वेळ प्रवास केल्यानंतर ती गाडी आपल्याला आपल्या घरापर्यंत सोडत आहे. घरापर्यंत सोडत आहे. तुम्ही त्या परत एकदा त्या लाल कार्पेटवर तुमचे पाय पडले आहे, पण आता तुमच्या पायांमध्ये ती दिव्य ऊर्जा आहे. जिथेही तुम्ही जाल, फक्त आणि फक्त सकारात्मकता पोहोचवणार आहे. तुमच्या पावलांनी जिथे जिथे तुमचे पावलं पडतील, तिथे तिथे फक्त सकारात्मकता पोहोचणार आहे. सकारात्मकता पोहोचणार आहे. बघा तुम्ही तुमच्या घराच्या उंबरठ्यावर आलेले आहे, मुख्यद्वाराजवळ आलेले आहे. त्या उंबरठ्याला नतमस्तक व्हायचं आहे, कारण हे आपलं मंदिर आहे. आपलं घर, आपलं कुटुंब या सकारात्मकतेचं केंद्र आहे. आणि आज आपल्या पावलांमध्ये ईश्वर गुरूंचा आशीर्वाद आणि संपूर्ण शक्ती समावलेली आहे, कारण आपण गुरुदर्शनाला भाग्य आपण अनुभवून आलेलो आहे. ती संपूर्ण शक्ती उंबरठ्यावर नतमस्तक व्हायचं, पण आपल्या जीवनामध्ये आपला निवारा देणारं घर, त्याला आभार मानायचा आहे आणि आपलं पाऊल त्या आपल्या घरामध्ये टाकायचं आहे. जसं तुमचं पाऊल घरात पडलं, बघा तुमच्या पावलातनं प्रवाहित होणारी दिव्य ऊर्जा तुमच्या संपूर्ण घरामध्ये, घरातील प्रत्येक रूम मध्ये पोहोचते आहे. आणि दिव्य सकारात्मकतेच संपूर्ण ऊर्जा तुमच्या संपूर्ण घराला व्याप्त करत आहे. संपूर्ण घराला व्याप्त करत आहे. जसं तीर्थयात्रेवरनं आलेल्या ऊर्जा आपल्या घराला पवित्र करतात, तशाच गुरुदर्शनाच्या आणि ईश्वराच्या ऊर्जांनी तुमच्या घराला संपूर्ण सकारात्मकतेने व्याप्त केलेला आहे. संपूर्ण सकारात्मकतेने व्याप्त केलेला आहे. आता तुम्ही तुमच्या घरातील स्वयंपाक खोलीत पोहोचताय. स्वयंपाक खोलीत
जे काही अन्नधान्य आहे त्या अन्नधान्याकडे तुमचा स्पर्श करायचा आहे आणि तुमच्या घरामध्ये अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. आज ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने हे स्वयंपाकघर पवित्र झालेलं आहे आणि आपल्या घरात येणारा प्रत्येक जीव समाधानाने तृप्त होत आहे, समाधानाने तृप्त होत आहे. आपल्या घराचं प्रत्येक वातावरण सकारात्मकतेने परिपूर्ण झालेलं आहे. घरातील देवघरासमोर उभं राहायचंय आणि आज मिळालेल्या ऊर्जांसाठी, घेतलेल्या गुरुदर्शनासाठी, ईश्वरीय दर्शनासाठी आपल्या घरातील देवाचा आभार मानायचा आहे. आपल्या घरातील दैवताचा आभार मानायचा आहे. दिव्य रेकी शक्तीचा आभार मानायचा आहे. ईश्वर गुरूंचा आभार मानायचा आहे की आपण आज या दिव्य दर्शनाला लाभ घेतलेला आहे, या दिव्य दर्शनाचा लाभ घेतलेला आहे. आजपासून आपल्या हातात एक दिव्य सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होणार आहे. आपल्या पावलातनं दिव्य सकारात्मक ऊर्जा सर्वत्र नांदणार आहे. आपल्या आभा मंडळातून तेजोमय सकारात्मकता प्रत्येकाला प्राप्त होणार आहे. आपल्या मुखातनं प्रत्येकासाठी सुख, समृद्धी, आरोग्य आणि ऐश्वर्याची कामना करणार आहे. आणि जे जे ईश्वराने आपल्याला दिव्य दिलेलं आहे त्याचा आपल्याला आभार मानायचा आहे. आभार, आभार, आभार. जे जे आपल्याकडे चांगलं आहे त्या सर्व शक्तींसाठी आभार, आभार, आभार. चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल आणायचं आहे, एक सुंदर स्माइल. आणि आयुष्यात कोणाही समोर येताना याच दिव्य स्माइल सोबत यायचं आहे. जिथेही तुम्ही जाल तिथे प्रेम, विश्वास, आदर, करुणेची ऊर्जा पोचणार आहे. प्रेम, विश्वास, आदर आणि करुणेची ऊर्जा पोचणार आहे. त्यासाठी दिव्य ईश्वराचा आभार मानायचा आहे. दोन्ही हात जोडून ईश्वर गुरूंचा आभार, दिव्य रेकी शक्तीचा आभार, माता पिता समस्त गुरुजनांचा आभार. आयुष्यात कुठल्याही व्यक्तीकडनं, लहान असो मोठा असो, ज्यांनी आपल्याला कुठेही काही ज्ञान दिलं असेल अशा प्रत्येक व्यक्तीचा आभार. या निसर्गाकडून आपण बरंच काही शिकलो तर निसर्ग स्वरूपात असलेल्या गुरुदेवतेचा आभार. कळत नकळत ज्यांनी कोणी आपल्याला आजपर्यंत मार्गदर्शन केलेलं आहे त्या सर्व जाणत्या अजाणत्या गुरूंचा आभार. आयुष्यात आई वडिलांनी जे ज्ञान दिलं त्या आई वडिलांचा आभार. आपले शालेय शिक्षक आणि गुरूंचा आभार. या जीवनात प्रत्येकाने आपल्याला खूप काही दिलेलं आहे. कळत नकळत आपल्या सुखासाठी, आनंदासाठी प्रयत्न केलेला आहे अशा प्रत्येक व्यक्तीचं आणि वस्तूचा आभार. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आणि याच आभाराने परिपूर्ण होऊन चेहऱ्यावर एक दिव्य स्माइल आणून हळुवार परत यायचंय, हळुवार परत यायचंय, हळुवार परत यायचंय. डोळे उघडायला कुठलीही घाई करू नका, कुठलीही घाई करू नका. जस्ट रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. Slowly come back, slowly come back, slowly come back.
अगदी हळूवार डोळे उघडायचे आहेत. हळूवार डोळे उघडायचे आहेत. हळूवार डोळे उघडायचे. सर्वांना पुन्हा एकदा गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ईश्वर गुरूंच्या आशीर्वादाने आपल्या जीवनात प्रत्येक क्षण परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू. थँक्यू.